नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 20 डिसेंबर 2023च्या सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला प्रेस करा. म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळत जाईल. तर मित्रांनो, चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. IUCNच्या अहवालानुसार जगातील किती हजार जैविक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 3000. तर IUCNच्या अहवालानुसार जगातील 3000 जैविक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. तर मित्रांनो, आपल्या जगभरात एकूण 14,898 जैविक प्रजाती आहे. तर मित्रांनो, IUCNचा उल्लेख झाला तर आपण त्या IUCNचा फुल फॉर्म देखील जाणून घेऊया. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्व्हर्सेशन ऑफ नेचर या संस्थेची स्थापना ही 5 ऑक्टोबर 1948 रोजी झालेली आहे. ही देखील माहिती लक्षात असू द्या. NCERT तर्फे या वर्षाचे राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन कोठे आयोजित करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, पुणे. तर मित्रांनो, NCERT तर्फे आयोजित राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचे हे 50वे वर्ष आहे आणि ते आयोजित केलेले आहे पुणे या ठिकाणी. तर मित्रांनो, NCERTचा उल्लेख झाला तर NCERTचा फुल फॉर्म आहे नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग. तर मित्रांनो, ही भारताची सर्वोच्च शैक्षणिक संस्था आहे. तर या संस्थेची स्थापना 1 सप्टेंबर 1961 रोजी झालेली आहे. तर मुख्यालय हे आहे नवी दिल्ली या ठिकाणी. ही देखील माहिती लक्षात असू द्या, प्रश्न विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट चालू घडामोडी. खालीलपैकी कोणाच्या हस्ते स्वरवेद महामंदिर या जगातील सर्वात मोठ्या ध्यान केंद्राचे उद्घाटन करण्यात आलेले आहे? तर मित्रांनो, मंदिर लक्षात असू द्या. स्वरवेद महामंदिर या जगातील सर्वात मोठ्या ध्यान केंद्राचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेले आहे? तर मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की ऑप्शन क्रमांक 3, नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे स्वरवेद महामंदिर याचे उद्घाटन झालेले आहे. तर मित्रांनो, आपण त्या मंदिराविषयी देखील जाणून घेऊया. तर भारतात वाराणसी येथे जगातील सर्वात मोठे ध्यान केंद्र उभारण्यात हे आलेले आहे. तर मित्रांनो, स्वरवेद महामंदिराचे काही वैशिष्ट्य देखील आपण जाणून घेऊया. जगातील सर्वात मोठे ध्यान केंद्र हे आहे. तर 3137 स्वरवेद श्लोक मकराना संगमरवरावर हे कोरलेले आहे. तर 20,000 पेक्षा जास्त लोक एकत्र बसून ध्यान करू शकतात. 125 पाकळ्यांचा कमळाचा हा घुमट आहे. ही इमारत 7 मजली असून भव्य मंदिराच्या भिंतीवर स्वरवेदातील श्लोक हे कोरलेले आहे. ही सर्व माहिती लक्षात असू द्या. खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे, विचारला जाऊ शकतो. तर हे वाराणसी येथे आहे आणि वाराणसी हे उत्तर प्रदेश या राज्यात आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. तर मित्रांनो, उत्तर प्रदेशचा उल्लेख झाला तर उत्तर प्रदेशविषयी अधिक माहिती आपण जाणून घेऊया. तर क्षेत्रफळ आहे 2,40,928 चौरस किमी एवढे. उत्तर प्रदेशची राजधानी आहे लखनौ. तर सर्वात मोठे शहर आहे कानपूर. तर उत्तर प्रदेशमधील जिल्ह्यांची संख्या देखील बघून घेऊया. उत्तर प्रदेशमधील एकूण जिल्हे आहे 75. तर सध्याचे मुख्यमंत्री आहे योगी आदित्यनाथ. तर सध्याचे राज्यपाल आहे आनंदीबेन पटेल. उत्तर प्रदेशमधील राष्ट्रीय उद्यान देखील बघून घेऊया. उत्तर प्रदेशमधील आहे दुधवा राष्ट्रीय उद्यान. ही सर्व उत्तर प्रदेशविषयी अधिक माहिती लक्षात असू द्या. नेक्स्ट चालू घडामोडी. भारताच्या नवीन संसदेने खासदारांच्या निलंबनाचा इतिहास रचत एकाच दिवशी दोन्ही सभागृहाच्या एकूण किती खासदारांना निलंबित हे केलेले आहे?
तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 78. तर भारताच्या नवीन संसदेने खासदारांच्या निलंबनाच्या इतिहासात रचत एकाच दिवशी 78 खासदारांना हे निलंबित करण्यात आलेले आहे. नेक्स्ट चालू घडामोडी. कोणत्या देशाच्या भारतातील राजदूतपदी रुवेन अझहर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, इस्रायल. इस्रायल देशाच्या भारतातील राजदूतपदी रुवेन अझहर यांची नियुक्ती ही करण्यात आलेली आहे. नेक्स्ट चालू घडामोडी. कोणत्या देश FIH पुरुष ज्युनियर हॉकी वर्ल्ड कप 2023चा विजेता ठरलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, जर्मनी. तर मित्रांनो, जर्मनी देश FIH पुरुष ज्युनियर हॉकी वर्ल्ड कप 2023चा विजेता देश हा ठरण्यात आलेला आहे. तर FIH पुरुष ज्युनियर हॉकी वर्ल्ड कप स्पर्धा 2023च्या अंतिम सामन्यात जर्मनीने फ्रान्स देशाचा संघाचा हा पराभव केलेला आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. विजयी संघ जर्मनी तर उपविजेता संघ हा फ्रान्स आहे. नेक्स्ट चालू घडामोडी. आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिन कधी साजरा केला जातो? तर मित्रांनो, आपण आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिन हा ऑप्शन क्रमांक 4, 20 डिसेंबर या दिवशी साजरा करत असतो. तर 2006 या वर्षापासून या दिवसाची सुरुवात ही झालेली आहे. तर 2023मध्ये मानवी एकता दिवस हा 18वा आहे. हे 2 पॉईंट देखील लक्षात असू द्या. तर मित्रांनो, आपण डिसेंबर महिन्याचे दिनविशेष देखील बघून घेऊया, कारण दिनविशेषवर हा कुठल्या ना कुठल्या पेपरमध्ये प्रश्न हा 100% असतोच. त्यामुळे दिनविशेष देखील तितकेच महत्त्वाचे आहे जितकेच करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडी महत्त्वाचे आहे. तर चला आपण एक एक करून दिनविशेष बघून घेऊया. 1 डिसेंबरला असतो एड्स प्रतिबंधक दिन. तर 2 डिसेंबरला असतो जागतिक गुलामगिरी मुक्तता दिन, आंतरराष्ट्रीय संगणक साक्षरता दिन, राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस. तर 3 डिसेंबरला असतो जागतिक अपंग दिन, भोपाळ वायुगळती दिन आणि राष्ट्रीय वकील दिन. तर मित्रांनो, 4 डिसेंबरला असतो भारतीय नौसेना दिन, आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस. 5 डिसेंबरला असतो जागतिक माती दिन, आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन. तर 6 डिसेंबरला असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी. तर 7 डिसेंबरला असतो भारतीय लष्कर ध्वज दिन आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान सेवा दिन. तर 9 डिसेंबरला असतो आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन. 10 डिसेंबरला असतो मानवी हक्क दिन, अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी. 11 डिसेंबरला असतो आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस. 12 डिसेंबरला असतो स्वदेशी दिन आणि हुतात्मा बाबू गेनू शहीद दिन. तर 14 डिसेंबरला असतो राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस. 15 डिसेंबरला असतो आंतरराष्ट्रीय चहा दिन. 16 डिसेंबरला असतो विजय दिवस. 18 डिसेंबरला असतो आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन. 19 डिसेंबरला असतो गोवा मुक्ती दिन. तर 20 डिसेंबरला असतो आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिन. 22 डिसेंबरला असतो राष्ट्रीय गणित दिन. 23 डिसेंबरला असतो किसान दिन. तर 25 डिसेंबरला असतो नाताळ आणि सुशासन दिन. हे सर्व आपण डिसेंबर महिन्याचे दिनविशेष बघितले, ते आपल्या करंट अफेअरच्या बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा. आणि मित्रांनो, आपण रोजच्या रोज जे करंट अफेअरचे प्रश्न घेत असतो ते देखील आपल्या करंट अफेअरच्या बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा आणि त्या बुकला आठवड्यातून एकदा तरी रिव्हिजनही देत चला. याचा फायदा तुम्हाला येत्या आगामी काळात होणाऱ्या पेपरमध्ये नक्कीच होणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ हा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक हे जरूर करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा. याचा फायदा तुम्हाला आणि त्यांना नक्की होणार आहे. तर मित्रांनो, अजूनपर्यंत आपल्या ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तर मित्रांनो, आपल्या चॅनलचाच उद्देश असा आहे की कमी वेळेत जास्त अभ्यास व सर्व विद्यार्थ्यांपर्यंत विनामूल्य माहिती पोहोचणे एवढंच आहे. ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलवरील कुठलाही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी ही येत्या परीक्षेत मागे राहता कामा नये.
पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.